भारत आणि पाकिस्तानमध्ये 1947, 1965, 1971 आणि 1999 मध्ये अधिकृतरित्या युद्ध झालेलं आहे. या प्रत्येक युद्धाचं कारण काश्मीर राहिलेलं आहे. या दोन्ही देशातील संघर्षावर तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप, विशेषतः अमेरिकेने निर्णायक भूमिका वठवलेली आहे, असं इतिहास सांगतो. नमस्कार, मी नीलम. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवून भारताने पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली. दरम्यान पाकिस्तानकडूनही भारतीय हद्दीत हल्ले सुरूच होते. 7 ते 10 मेच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑपरेशन सिंदूर मोहीम ही सुरू होती. या संघर्षाचे रूपांतर पुन्हा एकदा युद्धात होईल अशी दाट शक्यता निर्माण झाली होती. मात्र अचानक एखाद्या कथित अनपेक्षित टर्न यावा तसाच काहीसा शुक्रवारी म्हणजे 10 मे रोजी आला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वात पहिले ट्विटरवर पोस्ट करून शस्त्रविरामासाठी दोन्ही देश तयार असल्याचं ट्विट केलं. त्यानंतर काही मिनिटांनीच भारताचे परराष्ट्र सचिव विवेक मिश्री यांनी पत्रकार परिषद घेत शस्त्रसंधीचा ठराव मान्य केल्याचं सांगितलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की दोन्ही देशांसोबत अमेरिकेच्या मध्यस्थीनं दीर्घ चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही देशांनी तातडीने शस्त्रविराम करण्याचा निर्णय घेतल्यानं आपण समाधानी आहोत. दोन्ही देशांनी कॉमन सेन्स आणि बुद्धिमत्तेचा वापर केल्याबद्दल दोघांचेही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आभार मानणारं पहिलं ट्विट केलं. भारत पाकिस्तान संघर्षात अमेरिकेचा हस्तक्षेप हा काही नवा नाही. 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तान मधील युद्ध झालं होतं. त्याला पाकिस्ताननं ऑपरेशन जिब्राल्टर असं नाव दिलं होतं. काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा पाकिस्तानचा डाव होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केलं होतं. ऑगस्ट मध्ये सुरू झालेला हा संघर्ष सप्टेंबर महिन्यात अधिक गतीनं सुरू झाला. या युद्धात दोन्ही देशांनी एकमेकांच्या शहरावर मोठ्या प्रमाणात बॉम्ब हल्ले केले. दोन्ही बाजूचे अनेक सैनिक मारले गेले. पंजाब, काश्मीर आणि लाहोर सारख्या शहरांमध्ये मोठं नुकसान झालं. हे युद्ध जागतिक शांततेसाठी धोक्याचं ठरू पाहत होतं. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या चिंतेत वाढ होऊ लागली होती. अशा कठीण प्रसंगात अमेरिकेची एंट्री झाली. शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर आशिया खंडातील दोन्ही देशांमधील संघर्ष अमेरिकेला नको होता, कारण या दोन्ही देशांसोबत सैन्याला लागणारी मदत आणि शस्त्र खरेदी विक्रीची अमेरिका व्यवहार करत होता. अशा परिस्थितीत अमेरिकेला भीती होती की जर सोव्हिएट संघ म्हणजे तत्कालीन रशिया भारत पाकिस्तान युद्धात हस्तक्षेप करू शकतो. जर असं झालं तर अमेरिकेच्या या दोन्ही देशांच्या आर्थिक व्यवहारात त्याचा परिणाम होऊ शकतो. याच भीतीपोटी मग अमेरिकेनं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत पुढाकार घेत सोव्हिएट संघाच्या सोबतीनं भारत पाकिस्तान हा शस्त्रविराम घडवून आणला. मग अमेरिकेनंच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत पुढाकार घेत सोव्हिएट संघाच्या सोबतीनं भारत पाकिस्तान हा शस्त्रविराम घडवून आणला होता. विशेष म्हणजे त्यावेळी अमेरिकेने आर्थिक आणि सैन्य दलाचं सहकार्य बंद करण्याची दोन्ही देशांना धमकी दिली होती. त्यानंतर 22 सप्टेंबर 1965 मध्ये संयुक्त राष्ट्राने दोन्ही देशांसमोर शस्त्रविरामाचा प्रस्ताव ठेवला आणि भारत पाकिस्तानला तो स्वीकारण्याशिवाय कुठलाही पर्याय ठेवला नाही. त्यामुळे अखेर शस्त्रविराम करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला. 1965च्या शस्त्रविराम घटनेची पुनरावृत्ती 1966 मध्ये ताशंद कराराच्या निमित्तानं झाली. इथंही अमेरिका आणि सोव्हिएट संघाचा दबाव आणत मध्यस्थी करत हा करार घडवून आणला. भारत आणि पाकिस्तानला युद्ध किंवा संघर्षामध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप केवळ राजकीय हेतूने नसून त्यामध्ये शांत डोक्याने केलेली कूटनीती असते. 1965चा शस्त्रविराम हे याचं उत्तम उदाहरण आहे. अमेरिका एका बाजूला सैन्य आणि आर्थिक दबाव आणतो तर दुसरीकडे त्याच वेळी शांततेसाठी मंचही तयार करतो. भारत पाकिस्तान मधील संघर्षाचं मूळ असलेल्या काश्मीरवरही तोडगा काढू असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. दरम्यान या दोन्ही देशांशी काश्मीर विषयी चर्चा झालेली नाही. मात्र दोन्ही देशांसोबत व्यापार विस्तार करण्याची अमेरिकेची भूमिका असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसोबत चर्चा करून काश्मीर प्रश्नाबद्दल तोडगा काढणार असं प्रयत्न करणार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. कुठल्याही दोन देशांमधील संघर्षामध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप झाला तो केवळ आर्थिक हेतू डोळ्यासमोर ठेवूनच झालेला असतो. तर ही तुम्हाला माहिती कशी वाटली? माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करा.